हाय एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल। तर आज आपण स्वराज्याचे शान छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावर अति महत्त्वाची प्रश्न घेणार आहोत। तर चला व्हिडिओला सुरुवात करूया। तर मित्रांनो, आजचा आपला पहिला प्रश्न आहे, छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म केव्हा आणि कुठे झाला आहे? छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म 19 फेब्रुवारी 1630 रोजी शिवनेरी किल्ल्यावर झाला आहे। तर मित्रांनो, आजचा आपला दुसरा प्रश्न आहे, छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापनेची शपथ केव्हा घेतली? या प्रश्नाचे उत्तर आहे 27 एप्रिल 1645। तर मित्रांनो, आजचा आपला तिसरा प्रश्न आहे, छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक केव्हा व कुठे झाला आहे? तर या प्रश्नाचे उत्तर आहे 6 जून 1674 रायगड किल्ल्यावर। तर मित्रांनो, आजचा आपला चौथा प्रश्न आहे, छत्रपती शिवाजी महाराजांचे सुवर्ण सिंहासन किती वजनाचे होते? तर या प्रश्नाचे उत्तर आहे 32 मन। तर मित्रांनो, आजचा आपला पाचवा प्रश्न आहे, छत्रपती शिवाजी महाराजांनी भोरप्या डोंगरावर कोणता बुलंद किल्ला बांधला? तर या प्रश्नाचे उत्तर आहे प्रतापगड। तर मित्रांनो, आजचा आपला सहावा प्रश्न आहे, छत्रपती शिवाजी महाराज यांचे जन्मस्थळ कोणत्या तालुक्यात आहे? तर या प्रश्नाचे उत्तर आहे जुन्नर। तर मित्रांनो, आजचा आपला सातवा प्रश्न आहे, शिवाजी महाराजांनी अफजल खानाचा वध कोठे केला होता? तर या प्रश्नाचे उत्तर आहे प्रतापगड। तर मित्रांनो, आजचा आपला आठवा प्रश्न आहे, छत्रपती शिवाजी महाराजांचा प्रमुख गुप्तहेर कोण होता? तर या प्रश्नाचे उत्तर आहे बेहेरजिंग नाईक। तर मित्रांनो, आजचा आपला नववा प्रश्न आहे, छत्रपती शिवाजी महाराजांची प्रथम राजधानी कोणती होती? तर या प्रश्नाचे उत्तर आहे राजगड। तर मित्रांनो, आजचा आपला 10वा प्रश्न आहे, शिवकालगणनेची सुरुवात केव्हापासून झाली? तर या प्रश्नाचे उत्तर आहे 6 जून 1674। मित्रांनो, आजचा आपला 11वा प्रश्न आहे, छत्रपती शिवाजी महाराजांनी एकूण किती गडकिल्ले जिंकले होते? तर या प्रश्नाचे उत्तर आहे 360। तर मित्रांनो, आजचा आपला 12वा प्रश्न आहे, छत्रपती शिवाजी महाराजांच्या तलवारीचे नाव काय? तर या प्रश्नाचे उत्तर आहे भवानी। आजचा आपला 13वा प्रश्न आहे, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या आईचे नाव काय होते? तर या प्रश्नाचे उत्तर आहे जिजाबाई। तर मित्रांनो, आजचा आपला 14वा प्रश्न आहे, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या वडिलांचे नाव काय होते? तर या प्रश्नाचे उत्तर आहे शहाजीराजे। तर मित्रांनो, आजचा आपला 15वा प्रश्न आहे, छत्रपती शिवाजी महाराज यांना एकूण किती पत्नी होत्या? तर या प्रश्नाचे उत्तर आहे 8 पत्नी होते। तर मित्रांनो, आजचा आपला 16वा प्रश्न आहे, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पहिल्या पत्नीचे नाव काय होते? तर या प्रश्नाचे उत्तर आहे सईबाई। तर मित्रांनो, आजचा आपला 17वा प्रश्न आहे, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 8व्या पत्नीचे नाव काय होते? तर या प्रश्नाचे उत्तर आहे लक्ष्मीबाई। तर मित्रांनो, आजचा आपला 19वा प्रश्न आहे, छत्रपती शिवाजी महाराजांना एकूण किती मुले होती? छत्रपती शिवाजी महाराजांना 2 मुले होती। तर मित्रांनो, आजचा आपला 20वा प्रश्न आहे, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पहिल्या मुलाचे नाव काय? तर या प्रश्नाचे उत्तर आहे संभाजीराजे। तर मित्रांनो, आजचा आपला 22वा प्रश्न आहे, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या दुसऱ्या मुलाचे नाव काय? तर या प्रश्नाचे उत्तर आहे संभाजीराजे। मित्रांनो, आजचा आपला 23वा प्रश्न आहे, छत्रपती शिवाजी महाराजांना रयतेचा राजा आणि छत्रपती ही पदवी कोणी दिली होती? तर या प्रश्नाचे उत्तर आहे लोकांनी। तर मित्रांनो, आजचा आपला 24वा प्रश्न आहे, राज्याभिषेक प्रयोग हा ग्रंथ कोणी लिहिला? तर या प्रश्नाचे उत्तर आहे गागा भट। तर मित्रांनो, आजचा आपला 25वा प्रश्न आहे, छत्रपती शिवाजी महाराजांनी कोणत्या किल्ल्यावरून स्वराज्याचे तोरण उभारले? तर या प्रश्नाचे उत्तर आहे तोरणा किल्ला। तर मित्रांनो, आजचा आपला 26वा प्रश्न आहे, छत्रपती शिवाजी महाराजांनी कोणत्या वर्षी सुरतवर स्वारी केली? तर या प्रश्नाचे उत्तर आहे 1664। तर मित्रांनो, आजचा आपला 27वा प्रश्न आहे, शिवकालीन शिवराई नाणे कोणत्या धातूचे होते? तर या प्रश्नाचे उत्तर आहे तांबा। तर मित्रांनो, आजचा आपला 28वा प्रश्न आहे, छत्रपती शिवाजी महाराज आग्र्याच्या कैदेतून कोणत्या वर्षी निसटले? तर या प्रश्नाचे उत्तर आहे 17 ऑगस्ट 1666। तर मित्रांनो, आजचा आपला 29वा प्रश्न आहे, शाहिस्ते खानावर छत्रपती शिवाजी महाराजांनी कोणत्या वर्षी हल्ला केला?
तर या प्रश्नाचे उत्तर आहे 5 एप्रिल 1663. तर मित्रांनो, आजचा आपला 30वा प्रश्न आहे, छत्रपती शिवाजी महाराजांची सोन्याची नाणी कोणती होती? तर या प्रश्नाचे उत्तर आहे होन. तर मित्रांनो, आजचा आपला 31वा प्रश्न आहे, छत्रपती शिवाजी महाराजांनी काढलेली तांब्याची नाणी कोणती होती? तर या प्रश्नाचे उत्तर आहे शिवराई. तर मित्रांनो, आजचा आपला 31वा प्रश्न आहे, स्वराज्यामध्ये मुख्य प्रधान कोण होते? तर या प्रश्नाचे उत्तर आहे मोरपिंगडे. तर मित्रांनो, आजचा आपला 32वा प्रश्न आहे, छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यात अमात्यपदी कोण होते? तर या प्रश्नाचे उत्तर आहे रामचंद्र मजुमदार. तर मित्रांनो, आजचा आपला 33वा प्रश्न आहे, वीर बाजीप्रभू यांचे जन्मस्थान कोणत्या तालुक्यात आहे? तर या प्रश्नाचे उत्तर आहे भोर तालुक्यात आहे. तर मित्रांनो, आजचा आपला 34वा प्रश्न आहे, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अष्टप्रधान मंडळात सेनापती कोण होते? तर या प्रश्नाचे उत्तर आहे हंबीरराव मोहिते. तर मित्रांनो, आजचा आपला 35वा प्रश्न आहे, छत्रपती शिवाजी महाराजांनी जिंकलेला पहिला किल्ला कोणता? तर या प्रश्नाचे उत्तर आहे तोरणा. तर मित्रांनो, आजचा आपला 36वा प्रश्न आहे, छत्रपती शिवाजी महाराज नंतर गादीवर कोण बसले? तर या प्रश्नाचे उत्तर आहे छत्रपती संभाजी महाराज. आजचा आपला 37वा प्रश्न आहे, शिवाजी महाराजांनी कोणत्या मंदिरात स्वराज्य स्थापनेची शपथ घेतली होती? तर या प्रश्नाचे उत्तर आहे रायरेश्वर मंदिर. तर मित्रांनो, आजचा आपला 38वा प्रश्न आहे, कोंढाणा किल्ल्याला शिवाजी महाराजांनी कोणते नाव दिले? तर या प्रश्नाचे उत्तर आहे सिंहगड. मित्रांनो, आजचा आपला 39वा प्रश्न आहे, मालोजी भोसले यांच्याकडे कोणत्या गावची पाटीलकी होती? तर या प्रश्नाचे उत्तर आहे वेरूळ. तर आजचा आपला 40वा प्रश्न आहे, शिवाजी महाराजांनी तोरणा या किल्ल्याला कोणते नाव दिले होते? तर या प्रश्नाचे उत्तर मित्रांनो, आजचा आपला 40वा प्रश्न आहे, शिवाजी महाराजांनी जिंकलेला तोरणा या किल्ल्याला कोणते नाव दिले होते? तर या प्रश्नाचे उत्तर आहे प्रचंडगड. मित्रांनो, आजचा आपला 41वा प्रश्न आहे, स्वराज्यात सचिवपदी कोण होते? तर या प्रश्नाचे उत्तर आहे अण्णाजी दत्तो. तर मित्रांनो, आजचा आपला 42वा प्रश्न आहे, शिवाजी महाराजांच्या स्वराज्यात पत्रव्यवहार कोण पाहत होते? तर या प्रश्नाचे उत्तर आहे दत्ताजी वाकनीस. मित्रांनो, आजचा आपला 43वा प्रश्न आहे, शिवाजी महाराजांच्या स्वराज्यात सुमंत म्हणून कोण काम पाहत होते? तर या प्रश्नाचे उत्तर आहे रामचंद्र डबीर. मित्रांनो, आजचा आपला 44वा प्रश्न आहे, शिवाजी महाराजांच्या स्वराज्यात न्यायाधीशपदी कोण होते? तर या प्रश्नाचे उत्तर आहे निराजीरावजी. तर आजचा आपला 45वा प्रश्न आहे, छत्रपती संभाजी महाराजांचा मृत्यू केव्हा झाला होता? तर याचे उत्तर आहे 11 मार्च 1689. तर मित्रांनो, आजचा आपला 46वा प्रश्न आहे, छत्रपती शिवाजी महाराजांना युद्ध करण्याचे शिक्षण कोणी दिले होते? तर या प्रश्नाचे उत्तर आहे दादोजी भोसले. मित्रांनो, आजचा आपला 47वा प्रश्न आहे, शिवाजी महाराजांचे सिंहासन कोणी बनवले होते? तर या प्रश्नाचे उत्तर आहे रामजी दत्तो. मित्रांनो, आजचा आपला 48वा प्रश्न आहे, शिवरायांनी कोणत्या गावी कोयना नदीवर दगडी पूल बांधून घेतला? तर या प्रश्नाचे उत्तर आहे पारगाव. तर मित्रांनो, आजचा आपला 49वा प्रश्न आहे, शिवाजी महाराजांचे वडील कुठल्या सुलतान सेनेचे सेनापती होते? तर या प्रश्नाचे उत्तर आहे विजापूर. तर मित्रांनो, आजचा आपला 50वा आणि शेवटचा प्रश्न आहे, छत्रपती शिवाजी महाराजांचे निधन कोणत्या वर्षी आणि कोठे झाले? तर याचे उत्तर आहे 3 एप्रिल 1680 रायगडावर. मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला? आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.